कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग. संध्याकाळी 6 नंतर 76 लाख मतदान वाढल्या प्रकरणी निवडणूक आयोगाला हायकोर्टाची नोटीस. प्रकाश आंबेडकरांनी स्वतः युक्तिवाद केला. निवडणूक आयोगानं नियमावली पाळली नाही. निवडणूक आयोगानं 6 नंतरच्या मतदानाचे व्हिडिओ द्यावे. प्रकाश आंबेडकरांचा हायकोर्टात युक्तिवाद. महाराष्ट्रातील मतदार यादीमध्ये गडबड. महाराष्ट्रातल्या 70 लाख नव्या मतदारांची माहिती जाहीर करा. लोकसभेत राहुल गांधी यांची मागणी. राहुल गांधींनी कोणतंही विधान करण्यापूर्वी भान ठेवायला हवं. विरोधी पक्षनेता ठरवण्यासाठी लागणारे संख्याबळ देखील विरोधकांकडे नाही. याबाबत राहुल गांधींनी चिंतन करावं. राधाकृष्ण विखे पाटलांचा हल्लाबोल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कुटुंबीय वर्षा बंगल्यावर जायला घाबरतायत. संजय राऊतांचा खोचक सवाल. वर्षा बंगला पाडून तिथं नवीन बंगला उभारण्यात येणार आहे. खासदार संजय राऊतांचा दावा. तर वर्षा विकसित होत असेल तर राऊतांना अडचण काय? भाजपचे प्रवीण दरेकर यांचा सवाल. काळी जादू काय हे राऊतांनी ठाकरेंना विचारावं. उद्धव ठाकरेंनी वर्षा बंगला सोडला त्यावेळी टोपलीभर लिंबू सापडले. रामदास कदम यांचं राऊतांना प्रत्युत्तर. रामदास कदम, उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदेंसह शिवसेनेमध्ये सगळेच काळी जादूवाले असतील. काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांची टीका. मुख्यमंत्री फडणवीसांनी वॉर रूम संदर्भातील बोलावलेल्या बैठकीला उपमुख्यमंत्री शिंदे गैरहजर. शिंदे नाराज असल्याच्या चर्चा. तर वैयक्तिक कारणांमुळे शिंदे बैठकीला गैरहजर राहिल्याची माहिती. अजित पवारांना मुख्यमंत्री व्हायचं नाही. अजितदादांनी स्वतःच्या मर्यादा ओळखल्या. संजय राऊतांचं वक्तव्य. दोन्ही शिवसेना एकत्र येणं सोपं नाही. मात्र दोन्ही शिवसेना एकत्र आल्या तर आनंदच आहे. शिवसेनेच्या आनंदराव अडसूळ यांचं वक्तव्य. करुणा शर्माच्या गाडीत मी पिस्तूल ठेवली नाही. काहीही कारण नसताना सुरेश धस यांचे माझ्यावर आरोप. सचिन सानप आणि सदावर्तेंमधलं संभाषण टीव्ही 9च्या हाती. सचिन सानप परळी पोलीस ठाण्यात जमादार पदावर कार्यरत. करुणा शर्मांच्या गाडीमध्ये बंदूक देशमुख नावाच्या व्यक्तीनं ठेवली. बंदूक ठेवल्यानंतर भास्कर केंद्रे, सचिन सानप यांनी गाडीचा दरवाजा लावला. तक्रार केल्यानंतर दोघेही निलंबित होतील. सुरेश धस यांची माहिती. शिवाजी महाराज लाच देऊन आग्र्याहून सुटले असं म्हणणं म्हणजे शिवरायांची उंची कमी करण्याचा प्रयत्न. राहुल सोलापूरकर यांच्या दाव्यावर जितेंद्र आव्हाड यांचं ट्विट. आता सर्व शासकीय, निमशासकीय आणि महापालिका कार्यालयांमध्ये मराठी बोलणं अनिवार्य. मराठी भाषेचा वापर करण्यास नकार देणाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई होणार. मुख्यमंत्री फडणवीसांचा निर्णय. 2 लोकलमधील 3 मिनिटांचा वेळ 2 मिनिटांवर आणण्याचा आमचा प्रयत्न. खासगी कार्यालयांनी वेळा बदलाव्यात. याबाबत चर्चा सुरू. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची माहिती. म्हाडाच्या कोकण मंडळाच्या 2264 घरांसाठी 5 फेब्रुवारीला सोडत. ठाण्यामधील काशीनाथ घाणेकर नाट्यगृहामध्ये सोडत काढण्यात येणार. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबतच्या सुनावणीची तारीख बदलली. 28 फेब्रुवारी ऐवजी 25 फेब्रुवारीला सुनावणी होणार. महाकुंभमधील चेंगराचेंगरीनंतर मृतदेह नदीत फेकल्यानं नदीचं पाणी प्रदूषित झालं. समाजवादी पक्षाच्या खासदार जया बच्चन यांचं वक्तव्य. जया बच्चन यांच्या वक्तव्यावर वादाची चिन्ह. कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग.